जरांगे पाटील यांच्या मागे अजय बारसकर यांच्यानंतर आता अंतरवाली सराटीतील बाबूराव वाळेकरांनी मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले। जरांगे पाटलांनी आमची फसवणूक केली असल्याचा आरोप वाळेकरांनी केलाय। जरांगे पाटलांच्या मागे राजेश टोपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोप वाळेकरांनी यावेळी जरांगे पाटलांवर केलाय। राष्ट्रवादीचा नाही ना, की काय केलंय तुम्ही, कशासाठी बसलेले? 2019चा पाठिंबा राष्ट्रवादीला अंतरवाली मध्ये ज्या दिवशी हल्ला झालता त्या दिवशी राजेश टोपे साहेब 2 वेळेस तिथं आलते का? राष्ट्रवादीचा नाही ना, की काय केलंय तुम्ही, कशासाठी बसलेले? 2019चा पाठिंबा राष्ट्रवादीला स्वतः राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील, भैयासाहेब आणि मनोज जरांगे पाटील हे 2019ला पाठिंबा दिला तेव्हापासून हे राष्ट्रवादीचंच काम करतात आणि त्याच्या अगोदरही राष्ट्रवादीचंच काम करीत होते, कारण आम्ही त्या माणसाबरोबर राहिलेलो आहेत। आणि ह्या 2000 इलेक्शनला मी स्वतः गाडी चालवत होतो, ड्रायव्हर माणूस आहे मी, पुण्याला गाडीवर चालवत असताना मला सांगितलं की आपल्याला राष्ट्रवादीचं काम करायचंय। जरांगे पाटलांनी उत्तर द्यावं, अंतरवाली मध्ये ज्या दिवशी हल्ला झालता त्या दिवशी राजेश टोपे साहेब 2 वेळेस तिथं आलते का? आल्याच्या नंतर त्यांचे कार्यकर्ता आहे, स्वतः समर्थ कारखान्याचा डायरेक्टर आहे, त्यांच्या घरामध्ये मीटिंग काय घेतली होती तुम्ही म्हणजे त्याच्यात जरांगे पाटील नव्हते, पण टोपे साहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये काय झालं, तिथून बाहेर निघल्याच्या नंतर भाषण केलं, भाषण केल्याच्या नंतरच 5 ते 6 मिनिटात किंवा 5-6 मिनिटामध्ये दंगल झाली। दंगलीमध्ये दंगल व्हायच्या अगोदर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वतः मला येऊन सांगितलं की जरांगे पाटलांनी असा मेसेज दिलाय, तिथं डिपार्टमेंट आलेले, डिपार्टमेंट आले आणि इथं जर काही समजा घटना घडण्याचा अंदाज दिसला तर तुम्ही सरळ सरळ दगडफेक करू शकतात। कशासाठी? तर समाज आहे ना, समाजाच्या ह्याच्यावर फक्त आम्हाला भावनिक करायचं काम केलं, कारण आम्हाला वाटलं हा प्रामाणिक माणूस आता महाग झालेल्या चुका इथून पुढे सुधरीन, प्रामाणिकपणे समाजाचं काम करीन, पण त्याने तिथं बी हेच केलं, आम्हाला ढाल बनवली। आम्ही तर समजा पुरुष आहेत, आम्हाला ढाल बनवली, त्या माणसाने महिलाला सुद्धा ढाल बनवली, महिला बोलून घेतल्या आणि स्वतःला कडा बनवायला लावला। आज जे महिलाला मार बसलाय ना, याला फक्त कारणीभूत जरांगे पाटील आहे, जरांगे पाटील। कारण जर तुम्ही महिला तिथं बोलून घेत नव्हता तर